श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आपल्याला दररोज नित्य नियमाने आपली कुलदेवी आणि कुलदैवत जे आहेत, कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदेव म्हणजे पुरुष देवता आहे, तर दोन्हींची म्हणजे कुलदेवी आणि म्हणजे देव जे आहे आपलं कुलदैवत त्यांची पूजा नित्य नियमाने करणं, नामस्मरण करणं हे झालंच पाहिजे, तरच आपल्या घरामध्ये सुख आणि शांती समाधान आपल्याला मिळत असते। तसं तर प्रत्येकाला आपली कुलदेवी माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपली जी काही कुलदेवी आहे तिचा फोटो किंवा टाक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची की दररोज किमान एकतरी त्यांच्या मंत्राचा जप आपण आपल्या घरामध्ये केला पाहिजे आपल्या कुलदेवीच्या नावाने। त्याचबरोबर मूळ पीठावर जाऊन आई कुलदेवीची सेवा करणं, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा जो वार आहे, आता प्रत्येकाला आपल्या कुलदेवी माहिती असणं महत्त्वाचं आहे। तसंच आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे, मंगळवार आहे की शुक्रवार आहे हे सुद्धा माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल किंवा कुलदेवी माहिती आहे पण वार माहिती नाही तर तुम्ही मंगळवारी, कारण मंगळवार हा देवीसाठी कुलदेवीसाठी समर्पित असणारा दिवस आहे, त्यामुळे ज्यांना आपल्या कुलदेवीचा वार माहिती नसेल तर त्यांनी मंगळवारी म्हणजे उपाय तोडगे सेवा नक्की करा, नक्की ती आपल्या कुलस्वामिनीपर्यंत पोहोचत असते। तसं म्हणलं तर महाराष्ट्रात 7000 कुळाची कुलस्वामिनी तुळजापूरची देवी, कोल्हापूर देवी, सप्तशृंगी आणि माहूर या 4 आहेत। आता बाकीच्या जे देवता आहेत ग्रामदेवता जे की आपण सर्व गावातल्या म्हणजे माणसांनी स्थापित केलेली असते देवी, तर ती म्हणजे आपली ग्रामदेवता। तर आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपल्या घरामध्ये एक कलश स्थापित करायचा आहे। प्रत्येक स्त्रीने घरातील करती स्त्री सौभाग्यवती स्त्रीने आपल्या घरात आपल्या सुखी कुटुंबासाठी आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या भल्यासाठी यश प्राप्तीसाठी आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघराजवळ एक कलश नक्की स्थापित करून ठेवा। तर कलश कसा स्थापित करायचा, जो आपल्या देवपूजेचा तांब्या असतो तांब्याचा तो तांब्या घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम तांब्या स्वच्छ म्हणजे आपल्याला धुवून घ्यायचा आहे, घासून घ्यायचा आहे। पण हा कलश सुद्धा तुम्हाला जो तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशीच तुम्हाला स्थापित करायचा आहे। आता मंगळवार जर तुमच्या कुलदेवीचा वार असेल तर मंगळवारी तुम्हाला कलश स्थापना करायची आहे। तर कशी करायची, तर तांब्या घ्यायचा, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि पाणी त्या कलशमध्ये टाकायचं आहे। पूर्ण तांब्या भरून घ्यायचा, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल म्हणजे फुलं टाकायची आहेत। त्यानंतर आपण जी पूजेसाठी वापरतो सुपारी, तर ती बरडी सुपारी, त्याला बरडी सुपारी म्हणतात, तर ती पूजेची सुपारी एक टाकायची आहे, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला 5 नागवेलीचे पानं, जर नागवेलीचे पानं तुमच्याच्यानं शक्य नसेल तर आपलं आंब्याचे जे पानं असतात ते 5 पाने लावायचे आहेत आणि एक नारळ तिथे आणि एक नारळ त्या तांब्यावरती आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर एक मूठभर आपल्याला गहू किंवा तांदूळ, ते तांदूळ घ्यायचे आहेत। एक तुम्ही काही पण वस्तू, आता छोटा चौरंग असेल तुमच्याकडे तर तुम्ही चौरंग घेऊ शकतात किंवा तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यात एक डिश आणि त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत किंवा गहू आणि त्याच्यावर तो कलश स्थापित करायचा आहे। कलशला 5 रेषा ओढायच्या आहेत त्या कुंकाने, त्याचबरोबर स्वस्तिक काढायचं आहे त्या कलशावरती आणि त्या कलशात जे नारळ आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे। असं तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी जो दिवस आहे तुमच्या देवीचा कुलदेवीचा त्या दिवशी तुम्हाला असा घरात आपल्या देवघराच्या उजव्या बाजूला हा कलश स्थापित करायचा आहे आणि दर मंगळवारी या कलशमधलं पाणी आणि जे नागवेलीचे पानं सुकल्यासारखे होतात ते आपल्याला ते बदलायचे आहेत। दर मंगळवारी तुम्ही हा उपाय म्हणजे हा आपल्या कुलदेवीच्या नावाने म्हणजे कुलदेवीला समर्पित असणारा दिवस म्हणजे मंगळवार आहे आणि कुलदेवीने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधानी द्यावी याच्यासाठी आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला कलश स्थापना करायची आहे। तर नक्की तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी म्हणजे ही सेवा कुलदेवीची नक्की करा। म्हणजे ते कलशमधलं पाणी आहे म्हणजे तांब्यातलं पाणी आहे दुसऱ्या मंगळवारी तुम्ही चेंज करताना तुम्ही झाडाला घाला, तुळशीला घालू नका। त्याचबरोबर पाणी असं ओलांडता येईल अशा स्थितीमध्ये टाकू नका आणि पानं जे आहेत नागवेलीची पानं असू द्या किंवा आंब्याची पानं जे आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा। तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने असा कलश स्थापन करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।